राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल हा आता सादर झालाय। 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर झालाय। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। या अहवालामध्ये कार्यस्थळी लैंगिक छळ, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणं आणि पॉश कायद्याच्या शून्य अंमलबजावणीचे गंभीर आरोप करण्यात आले। तर हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा अपमान करून महिलांवर दबाव आणल्याचा निष्कर्ष या अहवालामध्ये आहे। या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। कार्यस्थळी लैंगिक छळ, मानसिक अत्याचार आणि पॉश कायद्याची शून्य अंमलबजावणी। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ। हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा अपमान करून महिलांवर दबाव टाकल्याचा आरोप। महिलांना तक्रार केल्यास बदली आणि नोकरी गमावण्याची भीती दाखवली गेली। पॉश समिती पूर्णपणे निष्क्रिय, नाशिक कार्यालयामध्ये पॉशबद्दल जागृती नाही। नाशिक कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बंद असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलंय। संबंधित आरोपींवर बीएनएस कलम 75, 78, 79 आणि 299 अंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। टीसीएस व्यवस्थापनावरही आयोगाकडून कठोर प्रश्न उपस्थित करण्यात आले।